नमस्कार मित्रांनो, आज एक साधा प्रश्न विचारतो. आज एखाद्याजवळ पैसा आहे, पॉवर आहे, फॉलोअर्स आहेत, नाव आहे, तर आपण लगेच म्हणतो हा माणूस मोठा आहे. पण जरा थांबा. छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते कारण त्यांच्याकडे सत्ता होती म्हणून नाही, तर सत्ता असूनही त्यांनी स्वतःला बांधून ठेवलं म्हणून. आजची ही कथा आहे पॉवर, जबाबदारी आणि खऱ्या लीडरशिपची. शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य उभं करत होते तेव्हा त्यांचं स्वप्न फक्त किल्ले जिंकण्याचं नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं असा राजा हवा ज्याचं नाव ऐकून रयतेला भीती नाही तर दिलासा वाटेल. आज आपण म्हणतो ना, सिस्टम फेल आहे, पण शिवराय म्हणाले असते, सिस्टम मी आहे. एका गावातून बातमी येते. शिवरायांच्या सैन्यातील काही जवान मोहिमेवर असताना एका गावात थांबतात. त्यांनी एका शेतकऱ्याचं अन्न जबरदस्तीने घेतलं. त्याच्यावर आवाज चढवला, त्याला दहशत दाखवली. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पॉवर मिसयूज. आज काय होतं? आपलाच माणूस आहे, जाऊ द्या. पण शिवराय आपलाच हा शब्द मान्य करत नव्हते. त्यांच्यासाठी फक्त दोन प्रकारचे लोक होते, एक न्याय करणारे आणि दुसरे अन्याय करणारे. रायगडाच्या तटावर शिवराय चालत होते. आजच्या तरुणासारखंच त्यांच्याही मनात प्रश्न, मी जर गप्प बसलो तर माझ्यात आणि हुकुमशहात फरक तो काय? आज जर एखादा CEO, नेता, ऑफिसर स्वतःच्या टीमची चूक झाकतो तर सिस्टीम सडते. शिवरायांना सिस्टीम सडू द्यायची नव्हती. आज आपण म्हणतो आमचं कोण ऐकत नाही, पण शिवरायांच्या दरबारात एक सामान्य शेतकरी उभा राहतो. कोणताही फियर नाही, कारण समोर राजा नाही, न्याय आहे. तो म्हणतो, महाराज, तुमच्या नावाने आम्ही सुरक्षित होतो, पण काल तुमच्याच लोकांनी आमच्यावर अन्याय केला. हे ऐकून सर्व दरबार स्तब्ध झाले. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रँड रेप्युटेशन डॅमेज. शिवराय दोषी सैनिकांना विचारतात, हे का केलं? सैनिकांकडून उत्तर येते, महाराज, परिस्थिती तशी होती. आज आपणही हेच कारण देतो ना, प्रेशर, स्ट्रेस, मजबुरी. पण शिवरायांचं उत्तर ऐका. शिवराय म्हणाले, परिस्थिती समजून घेतो, पण चुकीला माफी नाही. ही ओळ तरुणांनी लक्षात ठेवावी. शिवराय निर्णय देतात, तातडीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींना शिक्षा. संपूर्ण सैन्यासाठी स्पष्ट नियम. आणि मग शिवरायांच्या मुखातून ते वाक्य निघते, जो रयतेवर अन्याय करेल तो माझा सैनिक नाही. मित्रांनो, हे बोलणं सोपं नाही. आज एखादा लीडर स्वतःच्या कोर टीम विरुद्ध उभा राहतो का? शिवाजी महाराज उभे राहिले. शिवराय शेवटी म्हणतात, तलवार हातात असणं म्हणजे ताकद नाही, तलवार न वापरण्याचं भान असणं म्हणजे ताकद आहे. आजच्या काळात तलवार म्हणजे पद, पैसा, फॉलोअर्स, अथॉरिटी. प्रश्न एकच आहे, तू ती ताकद कोणासाठी वापरतोस? कारण शिवाजी महाराजांनी आपल्याला फक्त जय भवानी नाही तर जबाबदारी दिली आहे. आज आपण म्हणतो शिवाजी महाराज आज असते तर. मित्रांनो, शिवाजी महाराज आजही आहेत. ते तुमच्या निर्णयात आहेत, तुमच्या प्रामाणिकपणात आहेत, तुमच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यात आहेत. स्वराज्य अजून अपूर्ण आहे, कारण स्वराज्य म्हणजे राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्वजबाबदारी. जय जिजाऊ, जय शिवराय.